नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर. महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेलं डिप्रेशन हे आता भूभागावर सरकू लागलं आहे आणि त्याचे परिणाम भारताच्या अनेक राज्यांमध्ये दिसणार आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा प्रभाव आपल्याला जाणवणार आहे. भारतीय हवामान खात्याने याला डीप डिप्रेशनचा दर्जा दिला आहे. त्यामुळे पहिलं डीप डिप्रेशन बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे. याची दिशा मध्य भारताच्या दिशेने सरकणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टीने त्याची या ठिकाणी पुन्हा एकदा दिशा बदललेली आहे ट्रॅकमध्ये असं दिसतंय. महाराष्ट्रातील टक्केवारीवर आपण दररोज लक्ष केंद्रित करत असतो. आपल्याला माहिती आहे की कोकण किनारपट्टीला लगत असलेले जिल्हे आणि कोकण किनारपट्टीमध्ये जोरदार पाऊस किंवा अतिवृष्टी झालेली आहे. मात्र तरी देखील सिंधुदुर्ग हा असा कोकणातला जिल्हा आहे ज्या ठिकाणी 36% अजून घट आहे. नंदुरबारमध्ये 56% तर 55% हिंगोलीमध्ये घट आहे. एकूणच बीडमध्ये 48, जालन्यामध्ये 43, लातूरला 42, नांदेडला 39, गडचिरोलीला 38 तर चंद्रपूरला 31, अमरावतीला 32 अशा पद्धतीने अजून देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठी घट आहे आणि हा स्पष्ट दुष्काळाचा संकेत आहे. आज आपण 28 तारखेला आहोत आणि महत्त्वाचा पावसाळ्याचा सीझन संपत आलेला आहे. त्यामुळे पुढील कालावधीमध्ये आणखी एल निनो तीव्र होत जाणार आहे. त्यामुळे त्याचा निगेटिव्ह प्रभाव जर वाढला तर या ठिकाणचा दुष्काळ रिकवर होणं कठीण जाऊ शकतं. परंतु आपल्याला आशा आहे की आयुडी सक्रिय होईल किंवा एमजिओ फेजमुळे वातावरणात बदल होऊन वेगवेगळ्या हवामान प्रणाल्या विकसित होतील व त्यामुळे या ठिकाणचा दुष्काळ कमी होईल. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अलर्टमध्ये आज विदर्भ आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. छत्तीसगड आणि ओरिसा या ठिकाणी डिप्रेशनचं केंद्र असल्यामुळे या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. एकूणच मराठवाड्यात मात्र पाऊस दाखवलेला नाही. 29 तारखेला महाराष्ट्रात विशेष पावसाची शक्यता दिलेली नाही. केवळ विदर्भामध्ये ऑरेंज अलर्ट आहे, कोकणात येलो अलर्ट आहे. परंतु याचा अर्थ 29ला ही सिस्टम मध्य प्रदेशकडे सरकेल. 30 तारखेला पुन्हा एकदा घाटमाथ्यावर आणि विदर्भात कोकणात पावसाचे संकेत दिलेत. मराठवाड्यात मात्र पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज दिला आहे. मात्र आपल्याला असं दिसतंय की अनेक राज्यांमध्ये पाऊस वाढणार आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये 31 तारखेला पावसाचा अंदाज दिलेला नाही. मात्र घाटमाथ्यावर आणि कोकणात पावसाचे संकेत दिले आहेत. 1 तारखेला देखील विदर्भ मराठवाड्यात पावसाची शक्यता नसून घाटमाथ्यावर आणि कोकणात येलो अलर्ट देण्यात आला आहे. उत्तर भारत पश्चिम भारतामध्ये मात्र पावसाची शक्यता दाखवण्यात आलेली आहे. तीच परिस्थिती आपल्याला 2 तारखेला देखील दिसते. 26-27 तारखेच्या 24 तासामध्ये ओरिसा, कोकण किनारपट्टी, मराठवाड्यात देखील आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी मुसळधार पाऊस झालेला आहे. मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे. अजून विदर्भात देखील बऱ्यापैकी पावसाचं प्रमाण काल कमी होतं. आज विदर्भामध्ये पावसात जोर वाढेल, मराठवाड्यात पावसात जोर वाढेल, दक्षिण कोकणात पावसात जोर वाढण्याचे संकेत जीएफएस मॉडेलने दिले आहे. त्याचबरोबर उद्या देखील मराठवाडा विदर्भात पावसाची शक्यता जीएफएस मॉडेलने व्यक्त केली आहे. विदर्भात सातत्याने 30 तारखेला पावसाची शक्यता जीएफएस मॉडेलने व्यक्त केली आहे. मात्र 31 तारखेपासून पावसाचा प्रभाव कमी होण्याचे देखील संकेत जीएफएस मॉडेलने दिले आहेत. पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरण 1 ऑगस्टला असेल. 2 ऑगस्टलाही तीच परिस्थिती दाखवण्यात आली आहे. मात्र पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात कमी होत असल्याचे संकेत ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात देण्यात आले आहेत. विशेष असं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. जवळपास 6 ऑगस्टपर्यंत महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही जीएफएस मॉडेलनुसार. डीप डिप्रेशन आजच भूभागावर सरकणार असून ओरिसा, छत्तीसगडमध्ये त्यासाठी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाला सुरुवात होईल.
विदर्भात देखील पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. उद्या 29 तारखेला देखील याचा बऱ्यापैकी प्रभाव ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश पूर्व भाग आणि विदर्भात असण्याची शक्यता आहे. मराठवाड्याच्या पूर्व भागात असण्याची शक्यता आहे. या डिप्रेशनचा प्रभाव ECMW मॉडेलने बऱ्यापैकी विदर्भात दाखवला आहे. त्यामुळे विदर्भाच्या उत्तरेकडील भागामध्ये म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा, अकोला, अमरावती, वाशिम या जिल्ह्यात त्याचा प्रभाव जाणवणार आहे. शिवाय नांदेड, परभणी, हिंगोली, बीड उत्तर भाग, जालना, छत्रपती संभाजीनगर उत्तर भाग आणि बुलढाणा या भागात देखील याचा प्रभाव 30 तारखेला जाणवण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीच्या स्वरूपात, अतिमुसळधार पावसाच्या स्वरूपामध्ये. 31 तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून हा प्रभाव पुढे सरकेल. यामध्ये उत्तर छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा, अकोला, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक उत्तर भाग या ठिकाणी याचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. आणि नंतर ते 1 तारखेला गुजरातवर निघून जाईल. आपण बघतो ते 1 तारखेला ते गुजरातवर निघून जाण्याची शक्यता आहे. जोपर्यंत मध्य बंगालच्या उपसागरात सिस्टम तयार होऊन विशाखापट्टणमकडे येत नाही आणि ती भारतावर सरकत नाही, तोपर्यंत महाराष्ट्रात दक्षिणी पट्ट्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, मध्य महाराष्ट्र या ठिकाणी पावसाची शक्यता नाही. ऑगस्टमध्ये सुरुवातीला फारसा पाऊस महाराष्ट्रामध्ये नाही, परंतु स्थानिक वातावरणाचा पाऊस काही भागात पडत राहील. 3 तारखेला आपल्याला विदर्भात आणि कोकणात पावसाची शक्यता दिसते. 4 तारखेला तसं महाराष्ट्रात विशेष वातावरण नसलं तरी उत्तर भारत, पूर्व भारत, मध्य भारताच्या पूर्व भागात पावसाचा प्रभाव आहे. 5 तारखेपर्यंत तरी स्थानिक वातावरणच आहे. 6 तारखेपासून थोडं मराठवाडा, दक्षिण भाग, विदर्भ, कोकण पावसाच्या ॲक्टिव्हिटीज वाढू शकतात. 7 तारखेपासून विदर्भात पुन्हा पावसात जोर वाढणं अपेक्षित आहे. 8 तारखेला विशेष वातावरण नाही महाराष्ट्रामध्ये. 9 तारखेला विशेष वातावरण नाही. 10 तारखेला विशेष वातावरण नाही आणि 11 तारखेला विशेष वातावरण नाही. म्हणजे ऑगस्टचा पूर्वार्ध धोकादायक आहे. त्यामुळे ऑगस्टच्या पूर्वार्धात अजून तरी खास सिस्टम बंगालच्या उपसागरात बनवून येईल असा अंदाज स्पष्ट होत नाही. मात्र कोकण किनारपट्टीला पाऊस वाढू शकतो. आपण जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा आजच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाड्याचा बराच भाग आणि उत्तर महाराष्ट्रात आणि कोकणात पावसाची शक्यता दिसते. त्यामुळे हा जो मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग आहे या ठिकाणी मात्र पावसाची कमी आपल्याला या पूर्ण 15 दिवसामध्ये दिसते. थोडंफार स्थानिक वातावरण असणार आहे, परंतु समाधानकारक पाऊस या ठिकाणी अजूनही होताना दिसत नाही. आपण या मॉडेलनुसार जर बघितलं तर विदर्भाच्या पूर्व भागातून आज थोडी पावसाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. स्थानिक वातावरण आज महाराष्ट्रात दाखवलं जात आहे, परंतु काल आपण बघितलं ECMW मॉडेलनुसार अशाच पद्धतीचं वातावरण दाखवलं गेलं होतं. केवळ वाशिम, परभणी आणि नांदेड, थोडंफार कोकण किनारपट्टी या पलीकडे पावसाचं वातावरण आपल्याला काल बघायला मिळालं नाही. मात्र आजही स्थानिक वातावरण आहे. त्यामुळे आज देखील अमरावती किंवा वाशिम, हिंगोली, नांदेड या भागात आजही पावसाची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीत घाटमाथ्यावर पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता वाढते आहे, परंतु स्थानिक वातावरणाचा अंदाज वाढणं अपेक्षित आहे. कारण हा दुष्काळी भागाला मिळणारा दिलासा आहे. अगदी उशिरापर्यंत हे वातावरण राहणार आहे. ही वादळी प्रणाली विदर्भावर थोडा परिणाम करण्याची शक्यता आहे. ह्या विदर्भावर ते बऱ्यापैकी प्रभाव टाकेल असा अंदाज दिलेला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस गोंदिया, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग आणि जळगाव या जिल्ह्याकडे ते पुढे सरकण्याची शक्यता आहे. म्हणजे विदर्भावर त्याचा परिणाम 30 तारखेला जाणवतोय.
नंतर मात्र ते पुन्हा एकदा मध्य प्रदेशकडे सरकू शकतं. त्यामुळे मग जळगावचा, नंदुरबारचा, धुळ्याचा उत्तरेकडील भाग या ठिकाणी त्याचा काही प्रमाणात प्रभाव पडण्याची शक्यता राहील. 31 तारखेला उत्तर महाराष्ट्रात त्याचा अधिक प्रभाव पडणं अपेक्षित होतं, परंतु तो कमी पडण्याची शक्यता आहे. आणि 1 तारखेपासून पुन्हा एकदा पावसाची उघडीप किंवा हलका पावसाचा खंड सुरू होतोय. स्थानिक स्वरूपाचं पावसाचं वातावरण येत राहील. ऑगस्ट महिना हा महाराष्ट्राची चिंता वाढवणारा ठरणार आहे. याचं कारण असं आहे की जी पावसाची घट आहे ती आता ऑगस्ट महिन्यामध्ये वाढत जाणार आहे आणि ती जर वाढत गेली तर शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होऊ शकतं. किरकोळ स्वरूपाचा पाऊस आपल्याला 5 तारखेला येईल. पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, कोकण असं दिसते. तीच परिस्थिती आपल्याला नांदेड, लातूर, धाराशिवमध्ये किंवा परभणी, हिंगोलीमध्ये दिसते 6 तारखेला. 7 तारखेला काही विशेष वातावरण नाही आहे. 8 तारखेला विशेष वातावरण नाही. 9 तारखेला विशेष वातावरण नाही. 10 तारखेला विशेष वातावरण नाही. 11 तारखेला थोडा हवामानात बदल आहे, परंतु ऑगस्टची सुरुवात किंवा ऑगस्ट महिन्याचा एकूण जो प्रभाव आहे तो अतिशय किरकोळ पावसाचा आहे. आता ऑगस्टचा उत्तरार्ध जनरली चांगला असतो, परंतु यावर्षी एल निनोचा प्रभाव आहे आणि त्याचा किती परिणाम आपल्याला या ठिकाणी दिसतो तेही बघणं आवश्यक आहे. परंतु फारसं समाधानकारक वातावरण आपल्याला या ठिकाणी दिसत नाही. परंतु आपल्याला आशा आहे ऑगस्टच्या उत्तरार्धामध्ये आणि सप्टेंबरमध्ये देखील महाराष्ट्रात आयोडी पॉझिटिव्ह होऊन पावसाचं प्रमाण वाढेल. आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.